महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा। बिहारची विधानसभेची निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जाते। म्हणजे केवळ बिहारच्या राजकारणाच्या दृष्टीनेच नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनेही बिहारची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत बघा, भारतीय जनता पक्षाने म्हणजे 2014 साली नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं देशभरात सगळं राजकीय वातावरण बदलून गेलेलं आहे, राजकीय चित्र बदलून गेलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे फुटप्रिंट्स वाढलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षानं अनेक राज्य काबीज केलेले आहेत। ईशान्य भारतातली ही अनेक राज्य भारतीय जनता पक्षाच्या छायेखाली पंखाखाली गेलेले आहेत। उत्तर भारत तर सगळा त्यांनी काबीज केलेला आहे। पण एक राज्य आहे ज्या एका राज्यानं भारतीय जनता पक्षाला ठेंगा दाखवलेला आहे, ते राज्य अर्थातच बिहार आहे। या बिहारचं राजकारण काय आहे, ते कशा रीतीने वळण घेत आहे आणि पुढे इथलं राजकारण कसं जाणार आहे, बिहारच्या दृष्टीनेच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ही यावेळीची निवडणूक आहे। ती ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे असं मानलं जातं। त्याची कारणं अनेक आहेत। कारण आता 2014 नंतर जर आपण बघितलं असेल तर 2014 नंतर भारतीय जनता पक्षानं संपूर्ण देशभरात आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे। उत्तर भारत असेल, दक्षिण भारतातलं कर्नाटकासारखं राज्य असेल किंवा अगदी ईशान्य भारतातली अनेक राज्य असतील, म्हणजे जिथं भारतीय जनता पक्षाला अजिबात संधी मिळणार नाही अशा ठिकाणी सुद्धा, अगदी आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण हे आपल्या दृष्टीने अत्यंत ताजं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं तिथं एक पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे। तिथं सगळी जी सत्ता चालते ती महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाची चालते। आणि हे सगळं होत असताना भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सगळ्यात दुखरी नस आहे ती बिहार आहे। भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं मी दुखरी नस अशा अर्थानं म्हणतोय की सगळं म्हणजे अनेक राज्य सगळीकडे भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व निर्माण केलं तरी बिहारमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाची डाळ शिजू शकलेली नाही। म्हणजे नितीश कुमार यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये सत्तेत आहे। पण सत्तेत असला तरी सत्तेतल्या पक्षाला जी प्रतिष्ठा असते, सत्तेतल्या पक्षाचं जे वजन असतं, ते वजन भारतीय जनता पक्षाचं बिहारमध्ये दिसत नाही। आपण अमित शहा यांचं बघतो, अमित शहा हे पंतप्रधान मोदी मोठे आहेत की अमित शहा मोठे आहेत? म्हणजे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील आणि इतर सगळेच नेते, सगळ्यांच्या दृष्टीने मोदींच्या पेक्षा अमित शहा हे फार महत्वाचे आहेत। कारण अमित शहा हे पॉवरबाज नेते आहेत। अमित शहा हे सगळ्या गोष्टी हँडल करत असतात, सगळ्या यंत्रणा हँडल करत असतात आणि एकूण सगळं राजकारण अमित शहा यांच्या भोवती फिरत असतं। अमित शहा आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे सगळे महायुतीचे सगळे नेते त्यांच्या पुढे मागं गोंडा घोळताना आपल्याला बघायला मिळत असतात। पण बिहार हे एकमेव राज्य असं आहे जिथं अमित शहा यांना अजिबात विचारलं जात नाही। म्हणजे काल आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेलो तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यालयाच्या आजूबाजूला किंवा पटना शहरात इतरत्र सुद्धा भारतीय जनता पक्षाची जी काही जाहिरातबाजी आहे त्यातल्या एकाही पोस्टरवर मला अमित शहा यांचा फोटो दिसलेला नाही। म्हणजे अमित शहा भारतीय जनता पक्ष कितीही मोठे नेते असले तरी त्यावर नरेंद्र मोदींचा फोटो आहे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून JP नड्डा यांचा फोटो आहे, त्याशिवाय इथल्या स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत, पण अमित शहा यांचा इथं फोटो नाही। म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की बिहार हे वेगळं राज्य आहे। बिहार कुणाची दादागिरी खपवून घेत नाही आणि भारतीय जनता पक्षाची दादागिरी तर बिहार अजिबात खपवून घेत नाही, हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे। आणि हीच भारतीय जनता पक्षाची दुखरी नस आहे। आणि त्यांना आता भारतीय जनता पक्षाचा डाव काय आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्या ज्या पक्षांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाने युती केली, आघाडी केली, ते पक्ष भारतीय जनता पक्षानं संपवले। आणि अशा अनेक पक्षांचे जर आपण शिवसेना बघितलंय, शिवसेनेची अवस्था बघितली आहे, त्या एकत्रित शिवसेनेनंतर आपण आता एकनाथ शिंदे यांची अवस्था बघतोय। आणि आता ताजं जे उदाहरण आहे ते बिहारमध्ये नितीश कुमार यांचं आहे। म्हणजे नितीश कुमार यांचं काय होणार आहे या निवडणुकीनंतर? म्हणजे अमित शहा इथं मध्यंतरी येऊन गेले म्हणजे इथं जागा वाटप झाल्यानंतर म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षातले जे 4 नेते आहेत त्या 4 नेत्यांनी इथं जागा वाटपात सगळी भूमिका पार पाडली। आणि ही सगळी भूमिका पार पाडल्यानंतर आपल्याला आठवत असेल की ती जागा वाटप बघितल्यानंतर
उमेदवारांची यादी बघितल्यानंतर नितीश कुमार यांना शंका आली आणि ती शंका आल्यानंतर नितीश कुमार यांनी त्या संदर्भात जी काय नाराजी व्यक्त केली, अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्र्यांना हातातली सगळी कामं सोडून बिहारमध्ये यायला लावलं. इथं अनेक दिवस मुक्काम ठोकावा लागला. इथं आल्यानंतर त्याने एक विधान केलं अमित शहाने, आपल्याला आठवत असेल. इथं माझ्या डोक्यावरून पटना विमानतळ इथं विमान निघालेलं आहे. तर इथं आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल अमित शहाने एक विधान केलं. काय विधान केलं की नितीश कुमार हे तुमचे मुख्यमंत्री पदाचे महायुतीचे उमेदवार आहेत का, तर एनडीएचे उमेदवार आहेत का. तर अमित शहा म्हणले की मुख्यमंत्री कोण हे ठरवणारा मी कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे हे निवडून आलेले आमदार ठरवतील. आणि नितीश कुमार या अमित शहा यांच्या विधानामुळे खूप डिस्टर्ब झाले, खूप संतापले. त्यानंतर अमित शहा नितीश कुमार यांच्या घरी गेले होते. तर नितीश कुमार यांच्या घरी गेल्यानंतर अमित शहा नितीश कुमार यांनी अवघ्या 15 मिनिटात त्यांना कटवलेलं दिसतं. इथं माझ्या पाठीमागं आपण बघताय, इथं कर्पूरी ठाकूर जे बिहारचे जननायक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या कर्पूरी ठाकूरांचा पुतळा आहे विधानसभेच्या आवारात उभारलेला. आणि आता हा सगळा इथं परिसर आहे. तर मी बोलत काय होतो, तर अमित शहा यांना अवघ्या 15 मिनिटात नितीश कुमार यांनी कटवलं. त्यांनी अनेक जागा बदलायला लावल्या, अनेक उमेदवार बदलायला लावले. चिराग पासवान यांना काही जागा दिलेल्या होत्या, जी आधी ज्या जागेवर जेडीयू होतं त्या जागेवर, पण त्या जागावर सुद्धा काही जागांच्यावर नितीश कुमार यांनी आक्षेप घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणतील तशा पद्धतीनं बदल केले गेले. त्यामुळे हे नितीश कुमार जरी अनेकदा त्यांचं चित्र असं निर्माण केलं जात असेल की आता त्यांची बौद्धिक स्थिती किंवा जी मानसिक स्थिती नीट नाही, वयाचा खूप परिणाम झालेला आहे, ती कसेही वागतात, कसेही सार्वजनिक व्यवहार करतात, असं असलं तरी त्यांच्यातला जो समाजवादी पीळ आहे, तो कणखरपणा आहे, तो कणखरपणा अजिबात कमी झाला नसल्याचं इथल्या स्थानिक राजकीय लोकांचं मत आहे. आणि त्यामुळं त्यांनी इथं अमित शहा यांना सुद्धा आपल्या नियंत्रणात ठेवलेलं आहे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा आपल्या नियंत्रणात ठेवलेलं आहे. त्याबाबत त्यांनी आपली पकड ढिली होऊ दिलेली नाही. एवढंच नाही तर उपेंद्र कुशवाहा नावाचे जे भाजपमधले नेते आहेत ते एनडी मध्येच आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत गेलेले आहेत. ते असतील किंवा जितनराम मांझे असतील, या एनडीए मधल्या सहकाऱ्यांनी सुद्धा निवडणुकीनंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट सांगितलंय. म्हणजे एकीकडे अमित शहा म्हणतात की निवडून आलेले आमदार ठरवतील की मुख्यमंत्री कोण असेल, पण त्याच वेळी ह्या एनडीए मधले सहकारी पक्षाचे दोन महत्वाचे नेते जाहीरपणे अमित शहा यांच्या विधानाच्या पलीकडे जाऊन ठामपणे सांगतायत की नितीश कुमार हेच निवडून आल्यानंतर एनडीएचे मुख्यमंत्री असतील. म्हणजे महायुतीतली परिस्थिती फारशी इथली आलबेल नाही, फारशी जे चित्र बाहेरून गुलाबी दिसतं. म्हणजे आपल्याला राष्ट्रीय माध्यमांच्या मधून महायुतीच्या संदर्भात फारशा निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या जात नाहीत. निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या जातात त्या इकडच्या इंडिया आघाडीतल्या तेजस्वी यादव, काँग्रेस किंवा जो व्हीआयपी पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहे, या सगळ्यांच्या मधल्या निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या जातात. पण इथं एनडीए मधल्या फारशा निगेटिव्ह गोष्टींची चर्चा केली जात नाही. पण इथं ही फारशी काय परिस्थिती समाधानकारक आहे किंवा सगळं अलबेल आहे, आनंद वातावरण आहे असं नाही. एकूण इथं निवडणुकीनंतर काय होईल, नितीश कुमार कशा रीतीने भारतीय जनता पक्षाच्या एकूण दडपशाहीला आव्हान देतात, दादागिरीला आव्हान. नमस्कार, मी आहे आता बिहार विधानसभेच्या प्रांगणात. आपल्याला पाठीमागे बिहार विधानसभेची इमारत दिसत असेल आणि बिहार विधानसभेच्या शताब्दी निमित्त जो एक स्तंभ उभारला होता तो स्तंभही दिसत असेल. तर बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या एकूण इथलं चित्र काय आहे ते बघण्यासाठी मी आलोय. आणि इथं आल्यानंतर 2 दिवस इथं पूर्ण वातावरण छटपूजेचं आहे. म्हणजे निवडणुकीचं वातावरण अजिबात दिसत नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असेल, राष्ट्रीय जनता दलाचं कार्यालय असेल, काँग्रेसचं कार्यालय असेल, चिराग पासवानच्या पक्षाचं कार्यालय असेल किंवा अगदी कम्युनिस्ट पक्षाची कार्यालय असतील, या सगळ्या पक्षांच्या कार्यालयामध्ये गेले 2 दिवस शुकशुकाट दिसतोय. त्याचं एकच कारण म्हणजे छटपूजा. छटपूजा हा इथला अत्यंत महत्वाचा असा सण आहे. विशेषतः बिहार ही
पटना ही जशी बिहारची राजधानी आहे तसे छठपूजेचा सर्वात मोठा उत्सव हा इथं पटनामध्ये होतो आणि तो इथं गंगेच्या किनारी होत असतो. आपल्याकडे जशी गणेशोत्सवाचे देखावे पाहायला लोक लोंढेच्या लोंढे जात असतात, गणेश विसर्जनाची मिरवणूक बघायला चौपाटीकडे नद्यांच्याकडे जसे लोकांचे लोंढेच्या लोंढे जात असतात, तसे इथं सहकुटुंब लोक, सगळ्या थरातली लोक, गरीब श्रीमंत लोक, अत्यंत सामान्य कुटुंबातली लोक इथं पूजेसाठी गंगेच्या किनारी जात असतात. त्यातला पहिला म्हणजे सोमवारचा दिवस, हा सोमवार संध्याकाळ ही मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्याचा दिवस होता आणि मंगळवार सकाळचा दिवस हा उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याचा दिवस होता. त्या अर्थानं हे दोन्ही दिवस छठपूजेचे मुख्य दिवस आणि आज मंगळवारी दुपारपर्यंत इथलं वातावरण छटमय आणि एकूणच सगळ्या सुट्ट्या, सर्व सरकारी कार्यालयांना सुट्ट्या, सगळीकडे बऱ्याच ठिकाणचे व्यवहार बंद असं चित्र बघायला मिळालं. आज दुपारनंतर इथं खऱ्या अर्थानं म्हणजे मंगळवारी दुपारनंतर इथं खऱ्या अर्थानं निवडणुकीची हालचाल सुरू होईल. त्याची सुरुवात स्वाभाविकपणे मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता तेजस्वी यादव आणि त्यांच्या महागठबंधनचे सहकारी हे महागठबंधनचं म्हणजे महाआघाडीचं जे जाहीरनामा आहे, त्याला घोषणापत्र हिंदीत म्हणतात, तो जाहीरनामा इथं प्रसिद्ध करणार आहेत. त्या जाहीरनाम्यात महाआघाडीच्या वतीनं बिहारच्या जनतेला जी आश्वासनं दिली जाणार आहेत, त्या आश्वासनांची एकूण पूर्तता म्हणजे कोणत्या प्रकारची आश्वासनं, म्हणजे एकीकडे आपल्याला माहिती आहे की एनडीएनं म्हणजे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नितीश कुमारांचा पक्ष असेल, चिराग पासवान असतील, भारतीय जनता पक्ष असेल, यांच्या पक्षानं निवडणुकीच्या काही दिवस आधी 75 लाख महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा केलेले आहेत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात ही लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली, त्या पद्धतीनं हे जी महिलांना उद्योजक बनवण्याची योजना आहे आणि त्यासाठी पुढच्या नंतरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि त्याची सुरुवात म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर 10,000 रुपये खात्यात जमा झालेत. म्हणजे निवडणुकीत पैसे वाटण्याची गरज नाही, निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये प्रत्येकी जमा झालेले आहेत. आणि ही बघितल्यानंतर म्हणजे ही योजना ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, त्याच पद्धतीनं इथं ही महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा करण्याची ही जी योजना आहे, महिलांना उद्योजक बनवण्याची योजना, ही योजना गेम चेंजर ठरेल की काय अशी शक्यताही व्यक्त होते. पण बिहारचं राजकारण खूप वेगळं आहे. बिहार हा अत्यंत वेगळा प्रदेश आहे, वेगळं राज्य आहे आणि त्यामुळं या योजनेच्या यशस्वीतेबद्दल सुद्धा अनेकांना उत्सुकता आहे. म्हणजे खरंच अन्य राज्यांच्या प्रमाणे बिहारमध्ये ही योजना लोकप्रिय ठरेल का, अन्य राज्यांच्या प्रमाणे बिहारच्या महिला या योजनेला प्रतिसाद देतील का, या संदर्भातलं कुतूहल सगळीकडेच आहे, ते पाहावं लागणार आहे असं मला वाटतं.